जन्मा ग्रुप। पहला श्लोक नहीं आया। हाँ। पहला श्लोक, हाँ। ओमित्येतदक्षरमुद्गीतमुपासीत ओमेति यद्गायति तस्योपव्याख्यानम् अत्युद्रिक्त विदोष सत्सुख महाध्यानैकतान प्रभा सर्वप्राभव शक्ति भोग बलवत्सारात्म दिव्याकृतिम् दृष्टिस्थात सृष्टिस्थान निरोध नित्य नियति ज्ञान प्रकाशावृति नान्ता मोक्ष विमोक्षदं हरिमजं नित्यं सदोपास्महे हयग्रीव मुखोद्गीर्ण गीर्भिर्देवी रमापतिम् आस्तुवत विस्तृत गुणम् भोग प्रस्तरशायिनम्। हरे हाँ, स्वस्ति। ओके। असो असं खलु उद्गीत अक्षराण्यपि उद्गीत नाम भगवान तो नालिगे असं खलु उद्गीताक्षराण्युपासीत उद्गीत इति प्राण एव प्राण एवोत्प्राणेन तिष्ठन्ति वाग्भिर्वाचो हि गिरः इत्याचक्षते अन्नम हम अन्ने इदम अन्नम थ उद्गीतामध्ये थ म्हणजे अन्न। आता खरं बरोबर खरं सांगायचं म्हणजे उद्गीताक्षराणी उपासीत उद्गीत शब्दवाच्य असणाऱ्या परमात्म्याचे एक एक अक्षर जे आहे त्या अक्षरांचा अर्थ जाणून घेऊन उपासीत उपासना करावी। उद्गीत म्हणून जो शब्द आहे उद्गीत शब्दाने इथे प्राणएव ह्या उद्गीत ह्या शब्दाने प्राणएव प्राणाची उपस्थिती होती। प्राणएव उत्प्राणेन हि उत्तिष्ठती प्राणेन उत्प्राणेन म्हणजे वर जाणाऱ्या प्राणांनी उत्तिष्ठती जो प्राण आपल्याला असं आता वारा घातल्यानंतर वारा घातल्यावर दोन प्रकारचे वारे घालतात। एक शोषण करून घ्यायचा वारा असतो आणि एक बाहेर टाकायचा एक वारा असतो। त्यापैकी बाहेर टाकायचा जो वारा असतो की नाही त्याच्यामुळे समोर असलेलं जे कागद वगैरे असतं की नाही तो उडतं असं वर आणि शोषण करण्याचा जे वारा असतो त्याच्याने काय होतं आत जात आत येत ते उठत नाही ते खाली जात आत नाही जातो म्हणून उत्तिष्ठती उत म्हणजे वर प्रत्येक गोष्टीला असा वर घेऊन जातो वर नेतो याकरता उद्गीत प्राणेन हि उत्तिष्ठती वागीर्वाचो उत्तिष्ठती म्हणजे वर सरकलं जातं। ते काय काय सरकलं जातं वाक वाक म्हणजे वाणी गी ही म्हणजे वाणी याचा अर्थ वाक गी ही वाक म्हणजे वाक शब्दाचा अर्थ गी ही म्हणजे जे बोललं जातं त्याला गी ही वाच हा ही वाणीच ही म्हणजे खरोखर वाणी गिर शब्दाने वाच गिर 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 म्हणजे हं, उठणारे जे गिर म्हणजे जे काही आतमध्ये खाली पडलेलं असते खाली थांबलेलं असते त्याला उचलतो वायू वाऱ्याने काय होतं जे खाली पडलेलं असते खाली थांबलेलं असते त्याला उचललं जातं याकरता उद्गीत वाचो ही गिर इत्याचक्षते वाणीला गिर असं म्हणतात। अन्नम आता नंतर अजून एक अन्नम म्हणजे काय खायचे प्यायचे पदार्थ जे असतात की नाही त्याला सगळ्याला थ थ चा अर्थ येतो उद्गीत की थ म्हणजे अन्न म्हणून आपण काय म्हणतो अन्न कुठं वाढायचं म्हणून म्हणतो आपण थाळीमध्ये वाहावं थाळी म्हणतो मराठीमध्ये थाळीमध्ये स्थाल्याम दुसऱ्या संस्कृत मध्ये देखील स्थाल्याम अन्नम प्रोशयती म्हणजे थाळीमध्ये अन्न घालतात अन्न घातलं जातं म्हणजे अन्न थाळी कशासाठी असते थाळी कशासाठी असते अन्न घालून घ्यायला असते म्हणून थ थ म्हणजे शब्दाचा अर्थ अन्न
हम्म अन्नम थ थम अन्ने हीदम सर्वं स्थितम. सगळं प्रपंच अन्नावर, अन्नाच्या बळावरच राहत असते, म्हणून त्याला स्थाली म्हणतात. अन्नम अन्ने हीदम सर्वं स्थितम जौर एव उदंतरिक्षम. जौह म्हणजे भूमी, द्यू म्हणजे आकाश. जौरेव उत. जौ म्हणजे द्युलोकच वर असतं, खाली नसतं. पृथ्वी खाली असते, तर द्युलोक जे आहे वर असते. जय जौरेव उदन. उदम म्हणजे अन्न. उत गी समजलं, उत आहे ना, त्या उत शब्दाचा अर्थ अंतरिक्ष, आकाश, लोक, आकाश भाग. गी ही उत गी, गी ही पृथ्वी. गी गौहू गा गुमा जमा क्षमा पंचसंवत्सर अथा होगा. असं त्या ह्याच्यामध्ये भूमीचं नाव आहे गी ही, म्हणजे गौहू भूमी, गाय, हे सगळे गी शब्दाचे वाणी वाच्य आहेत, म्हणून पृथ्वी. गी ही पृथ्वी. थम आदित्य. थम म्हणजे आदित्य देखील होतो. थम आदित्य एव उद्वायू. आदित्य असं म्हणतात प्रकाशमान असणार आहे, आज सगळ्या गोष्टीला प्रकाशित करतो, याकरता आदित्य. उतवायू वर असणारा वायू. आदित्यात वर असणारा किंवा वर सरकवणारा, वर घेऊन जाणारा वायू आहे. घी ही अग्निस्थम. अग्नीमध्ये असणारा असं घी ही शब्दाने अर्थ भूमीवर असणारा अग्नी, त्या अग्नीमध्ये राहणारे घी ही वाणी. अग्निस्थम सामवेद. सामवेद, सामवेदाला अग्नीमध्ये राहणारा म्हणतात. एवा उत, ते सामवेदाला अग्नीस्थ असणारा ज्या वायूला आहे की नाही, तो जो वायू आहे त्या वायूला आदित्याच्या बरोबर राहत असतो, किंवा आदित्य शब्दाने वाच्य असणारा असतो, म्हणून त्या आदित्याला सामवेद म्हणतात. अग्नीमध्ये असणारा सामवेद मंत्राने वाच्य असणारा उद्गीत. उद्गीत शब्दाचा अर्थ तिकडे देखील लागू होतो बरं का. अग्नीमध्ये राहणारा सामवेद, आणि तो अग्नीमध्ये राहणारा म्हणजे वायू मध्ये असणारा जो परमात्मा आहे, तो आदित्यामध्ये राहतो. आणि आदित्य तेजो जगत भास आहे ते केलं चंद्रवशाच्या अग्नौ म्हणलं, अग्नीमध्ये देखील असतंय. उद्वायू, उद्वायूला, उद्वायू शब्दाचा अर्थ अग्नीमध्ये राहणारा प्राण. म्हणून सामवेद, सामवेदाला प्रतिपाद्य असणारा, सामवेदाला प्रतिपाद्य असणारा असा अग्नीमध्ये असणारा प्राण शब्द वाच्य उद्गीत शब्दाचे वाच्य होत. उत म्हणजे यजुर्वेद. उत म्हणजे यजुर्वेदो. यजुर्वेद गी म्हणजे यजुर्वेदाचे जे गायन असतात किंवा शब्द असतात किंवा उच्चारण असतात, त्याला यजुर्वेदाला उद्गीत देखील म्हणतात. यजु जश, जश धातू. यजु जश यजे, यजर जशी, जशी यजर धातू. जश म्हणून धातू आहे किंवा यजर म्हणून धातू आहे, त्या दोन्हीचा अर्थ याग करणे, आहुती घालणे. वेद म्हणजे वेद, म्हणजे यजुर्वेदाला जे आहे ते देखील काय म्हणतात, यजुहू, यजन म्हणजे याग करणे ह्याच्यासाठी असणारा जो वेद आहे यजुर्वेद, तो यजुर्वेद, त्या यजुर्वेदाने देखील अग्नीमध्ये असणाऱ्या परमात्म्यालाच आदित्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याच्या अंतर्यामी असणारा प्राण, त्याला देखील उद्गीत. गी ही ऋग्वेद असतं, ऋग्वेदामध्ये असणारा तो उद्गाथा. दुग्धे अस्मये वागतो यो वाचो. दुग्धे दोहन करणारा, ऋग्वेद म्हणजे दोहन करणारा. दुग्धे हे दोह धातू म्हणजे दोहन करणे. दोहन करण्यामध्ये, करण्याच्या रूपाने ऋग्वेदामध्ये म्हणजे पिळलं जातं. अस्मये वाक, आणि त्याला मुख्य कोण आहे, कशाने पिळलं, कशा रूपाने पिळलं जातं, वाणीच्या रूपाने.
वाग्दोहम यो वाचा दोहा, जो वाणीचं जे वाणीचं दोहन आहे की नाही, प्रेरणा आहे की नाही, अन्नवान अन्न स्वरूपाने असतो ते. म्हणून परमात्मा अन्नवान असणारा परमात्मा अन्नादो भवती. ज्याच्याकडे अन्न असतं तोच अन्न जाण म्हणजे अन्न देणारा होतो. एतान्येवम विद्वान उद्गीत अक्षरांनी, उद्गीत अक्षरांचे अर्थ जो कोणी याप्रमाणे जाणून घेतो की नाही, हम्म उद्गीत अक्षरांनी, उद्गीत शब्दांनी वाच्य असणाऱ्या अक्षरांनी जाणतो. उद्गीत अक्षरांनी उपासते, उपासते म्हणजे उपासना करतो. हं? उद्गीत उद्गीत म्हणून शब्दाने परमात्मा वाच्य आहे असं समजून त्या अक्षरांचा अर्थ जाणून घेऊन जो कोणी उद्गीत शब्द वाच्य असणाऱ्या प्राण, मुख्य प्राण म्हणजे वायुदेवांच्या पेक्षाही मुख्य असणारा म्हणजे प्राण शब्द वाच्य परमात्मा. म्हणून त्याच्यामध्ये प्राण शब्दाने परमात्मा घेतलेला आहे. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्ये. म्हणून त्या बरोबर प्राणशब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याची स्तुती केली कोणी, ध्रुवाने. ध्रुवराजाचं हे चरित्र, हे श्लोक आहे. उद्गीत शब्दाने वाच्य असणारा परमात्म्याला उद्देशून त्यांनी केलेला आहे. कारण त्याला कशाला त्या वायुदेव प्राणशब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याची कशाला त्यांनी स्तुती केली, स्तोत्र कशाला म्हणला, हे श्लोक कशाला म्हणला, तर त्याला या भूमीवर उच्च स्थान पाहिजे होतं. भूमीवर उच्च स्थान पाहिजे होता. हे स्वतः राजा व्हावा अशा इच्छेने त्यांनी तपश्चर्या केली. म्हणून परमात्म्याने अरे जितके भूवलय आहेत ते सगळ्यात उच्च असणारं भूवलय म्हणजे ध्रुव तारा, मी ते तुला देत आहे की, म्हणून ते म्हणून तेवढं सांगितलं की तू ध्रुव ताऱ्यामध्ये बसशील, उच्च स्थानावर बसशील. याकरता हे सगळे उद्गीत शब्दाने वाच्य असणाऱ्या प्राणशब्दाने वाच्य असणारा श्रीहरी परमात्मा जो प्राणाच्या अंतर्यामी असतो, त्याची महिमा जे कोणी जाणतात की नाही त्याला देखील उच्च गती प्राप्त होती. म्हणजे एखाद्याला आपल्याला प्रमोशन मिळावं अशी इच्छा असते तर त्याने हे सकल उद्गीताक्षरान्युपासीत उद्गीत प्राणयो प्राणेन हि उत्तिष्ठन्ति वागीर्वाचो हि गिर इत्याचक्षते अन्नं तम अन्ने हि तं सर्वं स्थितं द्यौदेवो दन्तर्कं गीः पृथिवी थम आदित्य एवोद्वायुर्गीर् अग्निस्थं सम सामवेदा एव उद्यजुर् उत यजुः वेदो गीर् ऋग्वेदस्थं दुग्धे अस्मै वाग्दोहम् तो वाचो तो अन्नवान अन्नादो होती एतान्येवं विद्वान उद्गीताक्षरान्युपास्ते उद्गीत इति. ते इथपर्यंत चिंतन करावं. त्यांना चिंतन केलं की त्याला आपोआप प्रमोशन्स वगैरे मिळतात, उच्च स्थान प्राप्त होत. हे ह्या मंत्रामध्ये केवढी शक्ती आहे हे जाणून घ्या. त्यानंतर आता खलु आशी ही, आता खल्लू आशी ही, आशी ही म्हणजे आपल्याला जी अपेक्षा असते की नाही त्या अपेक्षेला आशी ही. त्या अपेक्षा कोणी अपेक्षा करतो, कशाची अपेक्षा करतो, आपल्याला खालची गती यावी म्हणून कोणीतरी अपेक्षा करतो का? असं खालू आशी ही, आशीर्वाद म्हणून देतात की नाही, आशीर्वाद हा, आशी ही वाद हा म्हणजे आशी शब्दाचे अर्थ आशा अपेक्षा असा अर्थ. त्या अपेक्षा ठेवून घेणाऱ्या लोकांना जे वाक्य उपदेश करतो किंवा ज्या वाक्याने आपण आशीर्वचन करतो त्याच्यामध्ये कशाच्या आशीर्वचन करावी त्याने, समृद्धी ही, समृद्धी चांगली समृद्धी व्हावी म्हणूनच तरी आशा केली जाते. म्हणून त्याची आशा पूर्ण करायची झाली तर आशीर्वाद द्यावे लागतात.
त्या आशीर्वाद शब्दाचा अर्थ उच्चत्व त्याला समृद्धी होऊ दे, प्राप्त होऊ दे, या उद्देशानेच केलं जातं. आणि त्याच्यामध्ये सगळे उच्चत्व वगैरे, सगळं समृद्धी वगैरे इत्यादी त्याच्यामध्ये गर्भित असतात. आता खलु अशी ही समृद्धी ही हं? उपसरणानी त्युपासीत. उपसरण, उपसरण म्हणजे आपल्याला ज्या पोझिशनवर आहे तिथून सरकावं अशी इच्छा करूनच आपण प्रार्थना करतो की नाही. प्रार्थना कोणतीही केली जाते, कशासाठी केली जाते? आपल्याला ज्या जागेवर आहोत तिथून सरकावं, तिथून पुढे जावं अशी अपेक्षा असेल तरच प्रार्थना करतो. तेव्हा जेव्हा प्रार्थना करतो, आपण मागणी करतो, ते काय आहे, तर आपली जी आता अवस्थिती परिस्थिती आहे की नाही, त्या परिस्थितीपासून थोडी मोठी परिस्थिती आपल्याला प्राप्त व्हावी, चांगली परिस्थिती प्राप्ती व्हावी म्हटलं तर तिकडे सरकावं लागतं की तुम्हाला. उपसरणम, उपसरण म्हणजे काय? पुढं पुढं जाणे, पुढे जाणे. उपसरणानी त्युपासीत, म्हणूनच उपासना केली जाते. अशी आपल्याला जे आशी म्हणजे इच्छा आहे की नाही, त्या इच्छा, त्या इच्छेला समृद्धी म्हणतात. त्या समृद्धीचाच अर्थ उपसरणं, पुढे सरकणं, मोठ्या जागेवर जाणं. उपसरणानी त्युपासीत येन सामना स्तोषण. मग त्याच्यासाठी तो कशाने? सामना म्हणजे वेदाने स्तुती करतो. स्तोषण म्हणजे प्रसन्न करून. स्तोषण स्तुती करून करायला जातो की रे. तत्साम उपधावेत, त्याला साम उपधावेत. उपधावेत म्हणजे वर वर सरकत जात. धावन करतो म्हणजे दाणे, मुवमेंट. यस्याम रुची, ज्या ऋग्वेदामध्ये ताम ऋचम, ऋची म्हणजे वेद मंत्रामध्ये, ज्या वेदमंत्रामध्ये वर सरकण्याची गती प्राप्त मती गती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते, त्यालाच ऋचम म्हणतात. रुची ताम ऋचम यदा आर्षेयम, आर्षेयम ऋषिगणांनी जे मागितलेलं असतंय किंवा ऋषिगणांनी जे इच्छिलेलं असतंय, ताम ऋषी, त्या ऋषीला म्हणजे त्या ऋग्वेद मंत्राला. याम देवताम अभिष्टोष्यन, ज्या देवतेला अभिष्टोष्यन पूर्ण रीतीने स्तुती करत राहतो की नाही, अभिष्टोष्यन ताम देवताम, त्या देवतेला उपधाव, उपधावेत म्हणजे त्या देवताच्याकडे पळतो माणूस. ज्या देवताची उपासना केली असताना, ज्या अपूर्ण रीतीने स्तुती केली असताना उच्च गती प्राप्त होती किंवा उच्च स्थान प्राप्त होत, त्या देवतेला उपधावे. ऋग्वेदीय मंत्राने त्या देवतेची उपधावन करायचं म्हणजे काय? स्तुती करायला जावं पुढे जावं, पुढे सरकावं. हे ना छंदसा, ज्या छंदाने, छंद म्हणजे गायत्री इत्यादी छंदाने स्तोषण, स्तुती करून स्तोषण स्तुती करत राहतो. तो छंद, तो छंद उपधावेत, तो छंद उपधावेत म्हणजे ते स्वीकार करण्यासाठी पुढं पुढं जात. येन स्तोमेन, ज्या स्तुतीने स्तोष्यमान सन, ज्या स्तुतीने स्तुती करत जातो, स्तोष्यमान स्यात्, त्या स्तोमाने स्तुती करत असतो, तम स्तोमम, त्या स्तोमाला म्हणजे स्तुतीच्या समूहाला, तम स्तोमम उपधावेत. उपधावेत म्हणजे त्या स्तोमाच्या साठी म्हणून उपधावेत, आपण पुढे सरकावं. याम दिशम अभिष्टोषण, ज्या दिशेला अपूर्ण रीतीने स्तुती करत जातो, अभिष्टोषण ताम दिशम उपधावेत, त्या दिशेला आपण पुढं जावं, सरकावं. आत्मान अंतत उपस्मृत्य, उपसृत्य त्या परमात्म्याच्या जवळ शेवटी कुठं जावं, कुठं जावं? ते परमात्म्यापर्यंत पोहोचावं. तिथं उपधावना म्हणजे करत राहा, उपसर्ग सरकत सरकत जावं. उपसर्ग करत उपसृत्य स्तुहीत, पुढं पुढं सरकत स्तुती करतो की नाही. काम ध्यान, आपली इच्छा पूर्ण हो ध्यान करत अप्रमत्तो,
उन्माद होऊन चढून हा मी एवढं केलं बरं का, मला असं झालं बरं का, मग अशा प्रकारचा प्रमाद त्यांनी कधी आणून घेऊ नये. अप्रमत्तो अभ्यासो अभ्यास हा म्हणजे त्याच्या परमात्म्याच्या जवळ जाऊस तर उन्माद वगैरे त्याला लागू नये. जो उन्माद त्याच्या कामनेच्या पूर्ण म्हणजे पूर्तता म्हणजे त्यांची कामना पूर्ण झाली अशा असल्या कारणाने असं दिसून असल्या कारणाने तो उन्माद चढतो. माणसाला जेव्हा उन्माद केव्हा चढतो, त्याला पाहिजे असलेली पोस्ट मिळाली, पोझिशन मिळाली किंवा उन्माद चढतो. रसने स काम हा आणि तेच उन्मादाचं उन्माद यायचं कारण आहे. काम हा समृद्धीत समृद्धीने युक्त असणारी कामना आहे. यात काम स्वीत इति ज्या कामनेला ज्याची ज्या समृद्धीचा जी समृद्धी मिळावी या उद्देशाने स्तुती केली जाते की नाही, त्यात काम हा त्यात काम म्हणून त्या आपल्या कामनेसाठी म्हणून स्तुती करावी. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीला आपल्याला उच्च स्थान मिळावं, उच्च पोझिशन मिळावी याची इच्छा असतेच आहे. आणि त्यासाठी त्यांनी काय करावं, स्तोम शब्द म्हणजे जितके स्तोत्र आहेत की नाही ते सगळे स्तोत्र ज्या उच्च असणाऱ्या परमात्म्याच्या प्रीतीसाठी केले जातात. तसे करत करत तो पुढं पुढं जातो तिथे जाऊन पुढे आता एवढंच असं म्हणतो की नाही तिथं थांबतो झालं. अजूनही पुढची पोझिशन मिळावी असं इच्छा करायला जातं. आणि मग गीत शब्दाच्या असणाऱ्या परमात्म्याच्या अनुग्रहाला तो प्राप्त होतो. किती यत काम असतो म्हणून परमात्म्याच्या परमात्म्याच्या प्राप्ती परमात्म्याची प्राप्ती म्हणजे परमात्म्याला आपण जवळ करून घेणं किंवा परमात्म्याच्या जवळ जाणं नावाची कामना ठेवून स्तुती करावी. गीताक्षरगम चैव प्राणादिशित संस्थितम. गीत अक्षरगम उद्गीत अक्षरामध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याला प्राणादिशित संस्थितम प्राण शब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याला धरून क्रमाने प्राण शब्द वाच्य असणाऱ्या वायुदेव सूर्य आदित्य अग्नी इत्यादी क्रमाने आतमध्ये असणाऱ्या परमात्म्याचं प्राणादिशित संस्थितम आशी ही समृद्धी आशी ही म्हणजे आशा बाळगू म्हणजे समृद्धीची कामना करू. आशी ही समृद्धी समृद्ध हेतुषु अप्यखिलेषु व्यवस्थित समृद्धी नावाच्या जितक्या प्रक्रिया आहेत की नाही त्या सगळ्यामध्ये व्यवस्थित राहणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला एकमेव हरिम वेद तो परमात्मा एकच परमात्मा आहे. त्याला जो कोणी या हरिम वेद या सर्वेष्ठ सर्वेष्ठ असणाऱ्या परमात्म्याच्या पासून सगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो. त्या हरीची उपासना करावी. किती उच्च शब्दवाच्या हा प्राणाद्या हा उच्च शब्दाने वाच्य असणारे प्राण इत्यादी वाघाद्या घीर तीर्थ उच्च शब्द वाच्य असणारे प्राणी इत्यादी काय वाघ इत्यादी शब्दाने वाच्य असणारे घी रमा सरस्वती देवी रमादेवी सरस्वती किती रीताः अन्नाद्य अन्याद्यास्तम अन्नादिकामध्ये असणारे देखील परमात्मा म्हणजे अन्नादिकामध्ये असणारे प्राणादिक देवता अन्नामध्ये अभिमानी असणारी श्री लक्ष्मी देवी ती गी शब्दाने वाच्य आहे. तेषु उद्गीता हरी आणि त्या सगळ्यांनी उच्च सर्वश्रेष्ठ असणारा परमात्मा आहे असं गायला जाणारा कोण आहे हरी. त्याच्यामध्ये तसल्या गायनामध्ये हरी आहे. हरी हे तिच असं देखील तिथं जाणून घ्यावं आपण. आत्मा परमात्मा तदसर्वोत्तमत्वेन सर्वत्रोपसृत्य आत्मा म्हणजे परमात्मा परमात्म्याला शेवटपर्यंत असं बघा त्याच्यापेक्षा हा श्रेष्ठ आहे हे स्थान हे स्थान ह्या स्थानामध्ये असणारा तो श्रेष्ठ आहे करत 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 अंततः शेवटी कोण म्हणून सर्वोत्तम असणारा असा परमात्म्याची उपासना करत जवळ जावी किंवा त्याला म्हणजे त्याला मिळवून घेण्याची जी आपली प्रक्रिया आहे की नाही वर करायची वर वर जायची प्रक्रिया त्या प्रकारे त्या प्रक्रियेला शेवटी परमात्म्यापर्यंत पोचवायची जी प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रियेबद्दल ह्या
गीत शब्दाने वाच्य असणाऱ्या अक्षर शब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याची स्तुती इथे केली गेली. सांगितलं सर्वोत्तमत्वेन सर्वोत्र उपसृत्य सगळ्या रीतीने परमात्मा श्रेष्ठ आहे असं समजून त्याच्याजवळ जावं. उपसृत्य गीताक्षर शब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याच्या जवळ जावं किती ह्या उपनिषदाचा अर्थ आचार्यांनी प्रश्नामध्ये दिलेला. आता त्याच्यानंतर ओम इत्येत अक्षरम उद्गीतमुपासीत ओम इति युद्गायति तस्योपव्याख्यानं देवो वयं मृत्यो विद्यात स्वयं विद्यां प्राविशंस्ते छन्दोभिः आचार्यन् यदेभिराचार्यं तच्छन्दसां छन्दस्त्वं तानु तत्र भृत्युर्यथा मत्स्यमुदके परिपश्यत मत्स्यम् उदके परिपश्यन् देवं पर्यपश्यति पर्यपश्यत रुचि सा विन्ना यजुषी अनुतत्वे अनुवित्वोद्वा साम्नो यशा स्वरमेव प्राविशन् इत्यादी हे सगळं आता गीत शब्दाचा दुसऱ्या रीतीने अर्थ काढून सांगायला हं? ज्या उच्च गतीला जाण्यासाठी आपण निघतो तिथं आपल्याला भीती कोणाची असते? मृत्यूची भीती असते. म्हणून मृत्यूला भिवून प्रेम विद्या प्राविशन असते. प्रेम विद्येच्या रस्त्याला लागणे. पण श्रुती वगैरे असतात, गायन वगैरे असतात, लौकिक गायन असतात की नाही, गाणे वगैरे सगळे असे त्या त्या विद्येला आपण घेऊन चालायला लागलं तर आपल्याला मृत्यूची भीती राहते. मृत्यूची भीती निघून जावी अशी इच्छा असेल तर आपण काय करावं? त्रयीन विद्या, गान विद्या नाही, गायन इत्यादी रूपी असणारी विद्या नाही, त्रयी विद्या म्हणजे वेदांची विद्या, वेदद्वारा मिळणारी विद्या, त्या विद्येच्या मार्गाला लागतात. प्रावेश नसते. छंदो विराचार्य यदे विराचार्य छंदसां छंदस्तमो तान् तत्र मृत्युर्यथा मत्स्यमुदके परिपश्येत् एवं पर्यपश्यत रुचिसामिन्ना यजुषी ते अर्वित्वा ऊर्ध्वा अर्वित्वोर्ध्वा ऋचः साम्नो साम्नो यजुषः स्वरमेव प्राविशन्. इथपर्यंत हे उपनिषद आहे. म्हणजे छंदामध्ये म्हणजे ज्या त्रयी विद्येच्या मार्गाला लागलं की सगळे छंद घ्यावे लागतात. मग गायत्री अनुष्टुप बृहती इत्यादी छंद आहे. त्या छंदांचं अध्ययन करतो. त्या छंदांच्या अध्ययनांच्या द्वारे छंदस्थ त्याला प्राप्त होतो. त्याचा तो छंद होऊन जातो, त्याला तेच आवडतं. गायन इत्यादी सगळं आवडतं. आवडणारे जे लोक असतात ना, ते सगळं ह्या लोकांना जे त्रयी विद्येच्या मार्गाला असतात ते नाही कोणतं आवडतं? छंदच आवडतात, वेदच आवडतात, वेदमंत्रच आवडतात. त्यामुळे मृत्यू ज्याप्रमाणे मच्छ्याला पाण्यामध्ये मासा असतो की नाही, मासोळी त्याला पाण्यामध्ये असतं तर राहतात, ते इकडे तिकडे भटकत असतात. त्याप्रमाणे माशांना पाण्यामध्ये पाहू शकतो, पाहावं लागतं. त्याप्रमाणे जो कोणी छंदामध्ये एकदा गोडी लागली आणि छंदस म्हणजे वेदमंत्र वगैरे म्हणायला लागला म्हणलं की नाही, त्या वेदमंत्रांना पर्या पश्चात रुची ऋग्वेदामध्ये सामवेदामध्ये यजुर्वेदामध्ये हे सगळं त्या परमात्म्याला पहा जातात. तसं पाण्यामध्ये मासोळ्यांना हिंडायला मिळतं. त्याप्रमाणे वेदामध्ये वेद वाचणाऱ्या लोकांना वेदमंत्रामध्ये भटकत राहावं असं वाटत असते. तसं माशांना पाण्यामध्ये भटकत राहावं असं वाटत असते. तसं छंदसाची एकदा गोडी लागली म्हणलं की ते सगळे अनुभवित्वा ते जाणून घेत, क्रमाने एक एक जाणून घेत. ऊर्ध्वा गती प्राप्त होण्यासाठी वेद, सामवेद, यजुर्वेद, ते त्रयी विद्याचे स्वर जे आहेत ते स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे छंद. स्वरमेव प्राविशम्.
त्या स्वरामध्ये त्याला गोडी वाटायला प्रविष्ट होतात. त्याप्रमाणे छंदसांची गती दोन तीन रीतीने दाखवतात. त्यापैकी पहिल्यांदा अन्नाची दाखवली. आता हे विद्येच्या सांगितलं आणि पुढे आता याच्या अजून आहे झाल्यावर मग भाष्य घ्यायला एक पर्यंत झाल्या. स्वरमेव प्राविशन सामनो यश स्वरमेव प्राविशन सामनो यश स्वरमेव प्राविशन पर्यंत झालं. त्याच्यानंतर आता पुढचं जे आहे घ्यायचं.